राष्ट्रवादी सुनील तटकरेंच्या विरोधात सुरू प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला। खुर्चीला चिटकून बसण्याचा आग्रह कशासाठी? रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा। अजितदादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत, पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं। सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद, तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय। अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य। सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। कुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा। सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा संदर्भ नव्हता, सपकाळांची माहिती। मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस। धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेणार, तर सोलापूरमध्ये 4 वाजता जरांगेंची इशारा सभा होणार। मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये 61 अर्ज अवैध, जात नोंद, पुरावे आणि वंशावळ सिद्ध न झाल्यानं अर्ज रद्द, तर 15,597 उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र वितरित। नाशिक महापालिकेची आज महासभा होणार। खड्ड्याच्या मुद्द्यांवरून महासभा वादळी होण्याची शक्यता। सत्ताधाऱ्यांसह विरोधक अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। NUCFDCच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार। राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता। राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। कात्रज दूध संघाच्या विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ। दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये जवळपास 10% वाढ होण्याची शक्यता। 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार।